थँक्यू. मी सुलेखा फ्रॉम HR डिपार्टमेंट. हे मिस्टर राणे, हे प्रोडक्शन युनिटचे हेड आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. या सबनीस मॅडम, ह्या मार्केटिंग मॅनेजर आहेत. हॅलो. हॅलो. नाईस टू मीट यू. मॅडम, सर कुठे आहेत? ते गाडी पार्क करायला गेलेत, येतच असते. हो. हाय एव्हरीवन, वेलकम सर. दीपक, फॉर्मॅलिटीज कशाला? प्लीज नो फॉर्मॅलिटीज. आपण ते सगळं ऑफिसमध्ये करूया. आपण इथे सगळे फ्रेंड्सच आहोत ना. ते प्लीज आतमध्ये टेबलवर ठेव. सुलेखा, आले का सगळे? हो सर, सगळे आलेत आणि सगळे तुमचीच वाट बघतायत. व्हेरी गुड. मग आपण सुरू करूया ना. मग चला आतमध्ये आपण जाऊया. जयंत. अरे, मी माझा मोबाईल गाडीतच विसरले. गाडीची चावी दे ना, मी पटकन घेऊन येते. इट्स ओके, मी जाऊन आणतो. मॅडम, सर खूप काळजी घेतात ना तुमची? खूप चांगले आहेत ना? नुसते चांगले नाही आहेत. ही इज द बेस्ट हजबंड. जान्हवीचा सेन्स ऑफ ह्युमर पण कमाल आहे. त्याचं नाव मॅड म्हणून सेव्ह केलंय. कोण असेल हा? याचा शोध घ्यायलाच हवा. जानू, ये फोन. थँक्यू. चला आपण सगळे आतमध्ये जाऊया. जानू. पिंकी, बाळा अजून घरला गेला नाहीस वय? अरे लई वेळ झाला बघ. असं तो म्हणतोय आपण गेल्या बगैर त्यो कसा जाणार असं म्हणतोय. बरं व्यंकी, ऐक की, उद्या सकाळच्याला येणार नाही मी, दुपारनंतर येईन. नको नको, त्याची काय गरज नाही. दुकानाचं तू नको बघू, तू तुझ्या कामाचं बघ. अरे तू आधीच लय केलंस रे आमच्यासाठी. कुठे जाणार आहे? अरे ते लग्न आहे ना, लग्न आहे म्हणताना तिकडे जाणार आहे, म्हणून हे फुलं घेऊन जाणार. कोणाचं? माझं लग्न? अरे काय खोळा आहे का तू? माझं लग्न दुसऱ्याचं लग्न आहे. ती फुलं तिथं लावायला जाणार आहे त्यांच्या लग्नात. माझं लग्न नाहीये. आला वाटतं माझं लग्न लावायला लागलाय. सावकाश जातो. चालायचं का? पिंकी बाळा, तू बी नीट जा बरं का. आई बा वाट बघत असेल ना व. चला. निघते. चल ग, धर. येते रे वेंकी. मॅडम, आता तुम्ही काहीतरी बोला ना. मी खरं तर ती आज पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांना भेटली आहे ना, म्हणून कदाचित थोडी ऑकवर्ड झाली आहे. तिच्याऐवजी मी बोललो तर चालेल का? हो सर, चालेल. टू बी ऑनेस्ट, आजपर्यंत माझं आयुष्य
खूप मोनोटोनस होतं. अगदी माझ्या शर्टच्या शेडसारखं. एकच मूड, ऑल ब्लॅक. पण जान्हवी आली आणि माझं आयुष्य कलरफुल झालं. खरंच तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की मी दिवस रात्र ऑफिसमध्येच असायचो, कामात बुडलेला. कारण घरी जावंसं वाटायचंच नाही. वाट बघणारं कोणी नव्हतं. जेवलास का, उशीर होणार आहे का हे विचारणारं कोणी नव्हतं. आणि दिवसभरात काय काय घडलं हे ऐकणारं सुद्धा कोणी नव्हतं. रिकामं घर ना, अगदी खायला उठायचं. वाट पाहणारं कोणी नाही, मनातलं ऐकणारं कोणी नाही, प्रेम करणारं सुद्धा कोणी नाही. पण जान्हवीने मात्र माझं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकलं. तिच्यामुळे मला प्रेम मिळालं, नाती मिळाली. आणि तिनेच नाही तर तिच्या पूर्ण कुटुंबाने मला आपलंसं केलं. Now I look forward to each and every day of my life. And all credit goes to you, Janvi. जयंत, जानवी, मी खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आली आहेस.